अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे। त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। पाथर्डी तालुक्यामध्ये असणाऱ्या चिंचोडी इथे शेतकरी अविनाश आव्हाड यांनी 1.5 एकर जागेमध्ये लिंबाची फळबाग उभारली होती। मात्र पावसामुळे फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। शेतकरी अविनाश आव्हाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। अहिल्यानगर तालुक्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने संत्रा, मोसंबी, लिंबू या फळबागांचं अक्षरशः नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। सध्या आपण एका लिंबूच्या बागेमध्ये आहोत, ज्यामध्ये जर पाहिलं तर आज लिंबाला 100 ते 120 रुपये भाव आहे, परंतु गारपिटीने सर्व लिंब जे आहेत ते खाली पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे शेतकऱ्याचं देखील नुकसान झालेलं आहे। आपण शेतकऱ्याशी बातचीत करत काय सांगताल, किती क्षेत्र लावलेलं आहे लिंबू बागेचं? 1.5 एकर क्षेत्र आहे। 1 वर्षापासून आम्ही खर्च केला होता, 3 लाखापर्यंत खर्च आला होता। आज 110-120 रुपये किलो लिंबू चालू होतं आणि दिवसाला आमचं 30-35 किलो लिंबू पण जात होतं। 5,000-5,500 रुपये दिवसाला आमचं प्रॉफिट चालू होतं आणि या गारपेटने सगळं लिंबू हे झालं खाली पडलं। पूर्ण माल पुढच्या महिन्यात जो येणार होता तो बी खाली पडला। आम्हाला कुठली पंचनामा वगैरे कुठं काही केलं गेलं नाही। आता किती नुकसान झालं तुमचं? 80 ते 85% नुकसान झाले। पूर्ण माल खाली गळून गेलाय। फुलं होते, फुलं पण गळून गेले। जो बारीक माल होता तो पण गळून गेलेला आहे। आता काय मागणी आहे सरकारकडे? सरकारकडून एवढीच मागणी आहे की आमची थोडी नुकसान भरपाई करण्यात यावी, एवढीच मागणी आहे आमची। नक्कीच एकंदरीतच जर झालेल्या गारपिटीने आणि वादळाने लिंबू बागेचं 80% नुकसान झाले आणि सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या स्थानिक शेतकऱ्यांनी केली। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।